पहा मुलांना, काल आपण ॲडजसेंट अँगल्स म्हणजे संलग्न कोन शिकलो आणि आपण शिकलो होतो 3 मुद्द्यांच्या सहाय्याने तुम्हाला संलग्न कोन शोधायचे होते. ॲट द बेसिक ऑफ 3 पॉईंट्स हॅव टू find out whether the angles are adjacent or not. Which were those points? Yes, first one is common vertex, second is a common arm, and third is a separate interiors. आपल्याला 3 मुद्द्यांच्या सहाय्याने संलग्न कोन कसे असतात किंवा ते कोन संलग्न आहेत किंवा नाही हे शोधता येत होतं. कोणकोणते मुद्दे होते? पहिला होता सामायिक शिरोबिंदू, म्हणजे जेही कोणते 2 कोन असतील त्यांचा शिरोबिंदू कसा असला पाहिजे? सारखा असला पाहिजे. दुसरं, 3 पैकी एक बाजू त्यांची कशी असली पाहिजे? सामायिक असली पाहिजे. आणि ती शेवटचं होतं त्यांचे आंतरभाग कसे असले पाहिजे? तर वेगवेगळे असले पाहिजे. या 3 कसोट्या जर तिथे लागू होत असेल तर समजायचं की ते 2 कोन कसे आहेत? संलग्न आहेत, ॲडजसेंट आहे. इन दिस गिवन फिगर ऑब्झर्व दॅट यू कॅन फाइंड बोथ angle OMT and angle TMP has the common vertex point. या दोनही कोन OMT TMP angle OMP आणि दुसरा आहे angle TMP यांचा व्हर्टेक्स कसा आहे? शिरोबिंदू कसा आहे? तर सारखा आहे. दुसरं, या दोनही कोनांची एक भुजा तुम्हाला सामायिक दिसते, अ कॉमन आर्म, दॅट इज MT. तिसरी गोष्ट, आता तुम्हाला इथे रंगीबेरंगी करून दाखवलेलं आहे. पहा, या आर्म MTने हे दोनही कोनांचे आंतरभाग इंटेरियर्स कसे झाले आहेत? वेगवेगळे, म्हणजे सेपरेट झालेले आहेत. दॅट इज वाय दीज 2 अँगल्स, अँगल OMP अँड अँगल TMP आर ॲडजसेंट कोन. हे काल आपण शिकलेलो आहोत आणि त्याच्या आधारे तुम्ही काय केलं होतं? उदाहरण संग्रहही सोडवला होता. Yesterday I had told you to solve this practice set number 15. I hope you must have solved this. काल मी तुम्हाला हा सराव संच 15 सोडवायला सांगितला होता. सध्या माझ्याकडे मराठीचं पुस्तक नाही आहे, सो मराठी माध्यमाचे जेही विद्यार्थी आहेत त्यांनी यातून ते समजून घ्यावं. तुमच्या पुस्तकात जे लिहिलं आहे ते तुम्हाला सहज समजतेच. क्वेश्चन नंबर 1. Observe the figure and complete the table for angle AWB. सोबतच्या AWB कोन AWB मध्ये तुम्हाला लक्षपूर्वक निरीक्षण करायचं आहे आणि त्या आकृतीचं निरीक्षण करून सोबत दिलेले हा जो तक्ता आहे तो भरायचा होता. पहा, पॉइंट्स इन द इंटेरियर. इंटेरियर म्हणजे अंतर्भाग. मराठीच्या मुलांचं इथे काय लिहिलं असेल? अंतर्भागातील बिंदू. पहा, कोन AWB चा हा या बाजूचा जो आहे तो काय आहे? हा अंतर्भाग आहे. आणि या अंतर्भागात जी बिंदू तुम्हाला इथं दिसतात त्यांची तुम्हाला इथं नावं लिहायची होती. जर तुम्ही लिहिली असेल तर तुमची उत्तरं तपासून घ्या. त्यानंतर पॉइंट्स इन द एक्सटेरियर. बाह्य भागातील बिंदू म्हणजे कोणाच्या बाह्य भागातील बिंदू. हा आहे कोणाचा बाह्य भाग. कोणाच्या बाह्य भागातील बिंदू इथे तुम्हाला काय करायचे होते? लिहायचे होते. आता शोधायचे तुम्हाला कोणाच्या बाह्य भागात कोणकोणती नावं दिसतात. पहिलं बिंदू T, बिंदू U, बिंदू Q, बिंदू V. You have to find out the points in the exterior. Those are point T, point U, point Q and point V. Then यामध्ये तिसराही एक प्रकार आहे पॉईंट्सचा, जो ना अंतर्भागात असतो ना बाह्य भागात. देर आर अदर सम पॉईंट्स विच आर नॉट इन इंटेरियर, नॉर इन इंटेरियर, neither in exterior. Which are those? Those are the points on the arms of the angle. म्हणजेच
इथे असेही काही बिंदू आहेत जे ना अंतर्भागात मोडतात ना बाह्य भागात मोडतात, तर ते कशावर असतात, तर या कोनांमध्ये समाविष्ट असतात. मग ते बिंदू कोणते, तर त्यांना म्हणतो आपण कोनावरील बिंदू. विच आर दोज, यू कॅन फाइंड आउट विच points are located at the arm of this angle. Which are those? Go from this symbol, that is arrow point A, we got B, which is this W, then it is G, and then B. You can find, I have written answer here. If you have written, then check out whether your answers are correct or not. मी इथे लिहिलेलं आहे, तुमची उत्तरं तुम्ही तपासून घ्या. देन पुढे चला. दुसरा प्रश्न पहा. इथे 2 आकृत्या दिल्या आहेत तुम्हाला. या आकृत्यांमध्ये तुम्हाला काय शोधायचे होते, ॲडजसंट अँगल शोधायचे होते आणि मग त्याच्या जोड्या ज्या आहेत त्यांची नावं इथं तुम्हाला लिहायची होती. नेम द पेअर्स ऑफ ॲडजसंट अँगल्स इन द फिगर्स बिलो. Name the pairs of adjacent angles in the figure below. One figure is given here. You can find out that there are 1, 2 and 3 angles. Okay. मग तुम्हाला काय करायचं आहे, करेक्ट, तुम्हाला हे शोधायचं आहे की कोणत्या अँगल्सचे व्हर्टेक्स कॉमन आहेत, कॉमन आर्म आहेत आणि सेपरेट इंटेरियर्स आहेत. सामायिक शिरोबिंदू शोधायचे, सामायिक बाजू शोधायचे आणि वेगवेगळे आंतरकोन याच्या सहाय्याने तुम्हाला हे शोधायचं आहे. साहजिकच आहे, या दोघांची एक जोडी पडेल आणि या दोघांची एक जोडी पडेल आणि या दोघांची एक जोडी पडेल. अशा एकूण किती जोड्या मिळतील तुम्हाला, करेक्ट 3 जोड्या मिळतील. इथे मी या जोड्या लिहून दिलेल्या आहेत. अँगल ANA, अँगल BNA व अँगल ANC या दोघांची एक जोडी झाली बघा. मग त्यानंतर या दोघांची एक जोडी लावा आणि या दोघांची एक जोडी लावा. का बरं, कारण हे सगळ्यांचा व्हर्टेक्स तर सेमच दिसतोय तुम्हाला, परंतु मग आता कॉमन आर्मच्या सहाय्याने, शिरोबिंदू सगळ्यांचा सारखाच आहे पण सामायिक भुजेच्या सहाय्याने तुम्हाला आता हे कोण काय करायचे आहे, आयडेंटिफाय करायचे, शोधायचे आहे. इन द नेक्स्ट फिगर, before that I have given the answer here. You can check your answer from this answer sheet. Again तुम्ही काही मुलांनी आता मी BNA असं नाव लिहिलेलं आहे, काही मुलांनी ANB असं सुद्धा लिहिलं असू शकते. म्हणजे याला आयदर तुम्ही या क्रमाने लिहा किंवा A पासूनच्या क्रमाने लिहा, ते सारखंच असतं, म्हणून त्यात कन्फ्यूज व्हायची गरज नाही. याही अगोदर तुम्ही शिकलेले आहात. नेक्स्ट इथे पहा काय दिलेलं आहे. इथे अँगल PQR, अँगल PQT आणि थर्ड अँगल दिला आहे RTS. आता यापैकी आपल्याला कॉमन व्हर्टेक्स असलेले, कॉमन आर्म असलेले आणि सेपरेट इंटेरियर असलेलेच फक्त अँगल्स म्हणजे ॲडजसंट अँगल्स शोधायचे आहेत. इथे पहा किती व्हर्टेक्स दिसतात तुम्हाला, व्हर्टेक्स Q अँड देन दुसरा व्हर्टेक्स आहे T. या T व्हर्टेक्सवर आणखी एखादा कोण तयार झालेला दिसतो का, नाही. म्हणजे मग उरलं कोण फक्त, तर अँगल RQP आणि PQT ही एकच फक्त पेअर तुम्हाला इथं मिळते, दुसरी पेअर इथे मिळणार नाही. आलं, समजलं, हे लक्षात आलं का? कोणाला काही प्रश्न असेल तर आफ्टर वॉचिंग दिस व्हिडिओ, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही मला विचारू शकता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. आर द फॉलोइंग पेअर्स ॲडजसंट अँगल्स. इथे एक आकृती दिली आहे सोबत आणि तुम्हाला दिसते सगळ्यांचा व्हर्टेक्स कॉमन आहे. कोणता, M. पॉईंट M इज अ व्हर्टेक्स टू ऑल अँगल्स गिव्हन हिअर इन दिस फिगर. या आकृतीमध्ये जेवढेही तुम्हाला अँगल्स दिसत आहेत त्यांचं कॉमन व्हर्टेक्स आहे, दॅट इज M. इफ नॉट स्टेट द रिझन. ते विचारत आहेत की पुढे दिलेले काही 1, 2, 3, 4 पेअर्स आहेत, त्यापैकीचे तुम्हाला पेअर्स ॲडजसंट आहेत किंवा नाहीत, त्या अँगल्स तुम्हाला शोधायचे आहेत. आणि जर तुमचं उत्तर नाही असेल तर मग स्टेट द रिझन, कारण द्या.
फर्स्ट वन आपण काल पाहिलं होतं, अँगल पी एम क्यू, अँगल आर एम क्यू. वेर इज दॅट? अँगल पी एम क्यू, दिस अँगल. गिव अटेन्शन. And second is RMQ. But where is RMQ? This angle. Yes. ऑलवेज असं करून पहा, म्हणजे मग तुम्हाला कॉमन आर्म आहे किंवा नाही ते सहज दिसून पडतं. आता आपले 3 मुद्दे ह्यावर कसोट्या ह्यावर लागू होतात का? पहा, कॉमन व्हर्टेक्स आहे का? हो. कॉमन आर्म आहे का? चेक करा. हो. या कॉमन आर्ममुळे याच्या इकडचा इंटेरियर अंतर्भाग आणि इकडचा दुसऱ्या अँगलचा एंटेरियर वेगवेगळा होताना दिसतो का? हो. मग याचा अर्थ काय आहे की हे जे पेअर आपल्याला इथं दिलं आहे, कोणाचं? फर्स्ट पेअर. व्हॉट इज दॅट? अँगल पी एम क्यू अँड अँगल आर एम क्यू. यांचे बाह्यभाग वेगळे दिसले, यांचा एक बाजू सामायिक आहे, शिरोबिंदू तर ऑलरेडी सगळ्यांचा सामायिक आहेच. याच्यामुळे ही पेअर कशी आहे? ॲडजसंट अँगलची आहे. मग तुम्हाला तिथं काय लिहावं लागेल? दिस इज द पेअर ऑफ ॲडजसंट अँगल्स. तुम्ही काय लिहाल आणखी? ही संगत कोणाची जोडी आहे. आता दुसऱ्याचं उत्तर काय शोधू पाहू. नंबर 2 लिहून घ्यायचं त्याला आणि मग त्याचं उत्तर काढूया आपण. आता फाइंड आउट. या अगोदर मी हे रफ करून घेते. याचं काम झालेलं आहे आपलं. तुम्हीही असंच पेन्सिलीचा वापर करा जेणेकरून तुम्हाला ते समजून घ्यायला सोपं जाईल. आता काय करा? दुसऱ्या अँगलकडे लक्ष द्या. काय आहे तो? आर एम क्यू, अँगल आर एम क्यू, अँगल एस एम आर. वेर इज अँगल आर एम क्यू? फाइंड आउट आर एम अँड दिस इज क्यू. दिस अँगल. ओके. And next one is SMR. Where is S? Here is S. SMR. आपल्या कसोट्या लावा. काय काय विचार केला होता आपण? कॉमन व्हर्टेक्स आहे का? हो. सामायिक शिरोबिंदू आहे. सामायिक भुजा आहे का? अरे, हा तर आर एम क्यू आहे आणि हा आहे आर एम एस. दिसतंय तुम्हाला? मग यांची एक भुजा सामायिक दिसते आपल्याला, आर आणि एम. चला ठीक आहे. मग जी भुजा सामायिक आहे तिच्यामुळे हे आंतरभाग वेगवेगळे झालेले दिसतात का? बघा, मी एस एम आरचा अंतर्भाग तुम्हाला कलर करून दाखवला आणि तोच अंतर्भाग कोणाचा दिसतो तुम्हाला? आर एम क्यूचाही दिसतो. मग हे 2 ॲडजसंट अँगल्स म्हणजे संगत कोण संलग्न कोण असतील का? हे 2 संलग्न कोण आहेत का? नाही. का बरं? त्यांचा शिरोबिंदू जरी सामायिक असला, त्यांचा व्हर्टेक्स जरी सामायिक असला, त्यांची भुजा जरी सामायिक असली, म्हणजे आर्म जरी सामायिक असला, तरीही त्यांचे आंतरभाग म्हणजेच इंटेरियर जे आहे ते कसे नाही आहेत? सेपरेट नाही आहेत. कसे नाहीत? सेपरेट नाहीत, म्हणजे वेगवेगळे नाहीत. ही तिसरी कसोटी याला काय होत नाही? लागू होत नाही. म्हणून हे कोण कसे नाहीत? हे कोण कसे नाहीत? संलग्न कोण नाहीत. दीज आर नॉट the pair of adjacent angle because they does not have the separate. काय कारण लिहाल तुम्ही? they does not have the separate interior. त्यांचे आंतरभाग वेगवेगळे नाहीत, म्हणून हे कोण कसे नाहीत? कसे नाहीत? संलग्न कोण नाहीत. आलं हे लक्षात तुमच्या? जर तुम्हाला आणखी समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ हा एवढा भाग परत पहा जेणेकरून तुम्हाला हे समजायला कसं होईल? सोपं होईल. त्याच्यानंतर पुढल्या प्रश्नाकडे वळूया आपण. थर्ड वन काय आहे? अँगल आर एम एस अँड अँगल आर एम टी. फाइंड आउट
अँगल RMS दिसला, हा अँगल. अँड सेकंड इज RMT, RMT हा अँगल. पुन्हा आता तुम्हाला अगोदर आपण जे पाहिलं होतं तीच गोष्ट तुम्हाला इथेही दिसते. कोणती? पुन्हा आपल्याला काय दिसते की त्यांचे इंटेरियर्स कसे आहेत. हां, RMSचा पूर्ण इंटेरियर RMT मध्ये काय झालेलं आहे, समाविष्ट झालेलं आहे. आणि त्यामुळे हे सुद्धा अँगल इथेही तेच कारण लागू होते की यांचे काय सारखे नाही. काय म्हणायला पाहिजे आपण इथं, दे डज नॉट हॅव सेपरेट इंटेरियर्स. त्यांचे अंतर्भाग कसे नाहीत, वेगवेगळे नाहीत. म्हणून हे दोन कोण कसे नाहीत, संगत कोण. पुन्हा पुन्हा संगतच आलं. काय म्हणायला पाहिजे रे, संलग्न. काय म्हणायला पाहिजे आपण, कोणता शब्द येतो तो, हे कोण कसे नाहीत, संलग्न कोण नाहीत. हे समजून घ्या. संगत हा शब्द नाही आहे, चुकून माझ्या तोंडी संगत शब्द आला. ते मूळ शब्द कसा आहे, संलग्न. त्याच्यानंतर पुन्हा पाहूया चौथी जोडी संगत कोण, संलग्न कोणाची आहे किंवा नाही, ॲडजसंट अँगल्सची आहे किंवा नाही. अँगल SMT, फाइंड आउट अँगल S. याला मिटून घेऊ का, क्लिअर. लक्ष द्या, अँगल SMT हा अँगल व अँगल RMS हा अँगल. आता सांगा तुम्ही, कॉमन व्हर्टेक्स आहे, सामायिक शिरोबिंदू आहे, सामायिक भुजा आहे. हे बघा, कोण जिथे लागले तुमचे ती सामायिक भुजा तुमची. आणि ह्याच्यामुळे हे दोन अंतर्भाग कसे झालेले आहेत, सेपरेट म्हणजे वेगवेगळे झालेले आहेत. याचा अर्थ, शाबास, याचा अर्थ हे सुद्धा कोण कसे आहेत, तर संलग्न कोणाची जोडी आहे. म्हणजे यावरून तुम्हाला लक्षात येते की जर कोणाचे शिरोबिंदू, त्याची एक बाजू, हे दोन्ही सामायिक असेल आणि वेगवेगळे अंतर्भाग असतील तरच ते कोण कसे असतात, संलग्न कोण असतात. इफ दोज अँगल हॅव कॉमन व्हर्टेक्स अँड अ कॉमन आर्म अँड सेपरेट इंटेरियर्स, then such angles are said to be adjacent angles. You must have solved this exercise. Now you have to check your answers from this answer sheet. Watch this video very carefully again and again. If you have any questions, then ask me in the WhatsApp group. जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर ते तुम्ही नक्की विचारा. In next video we are going to learn about the complementary angle. मुलांनो, इंग्रजीचीही नावं लक्षात ठेवा आणि मराठीची मुलं तुम्ही इंग्रजी मराठी दोन्हीमधनं नाव लक्षात ठेवा. आपण आता शिकणार आहोत कोटी कोणाची जोडी शिकणार आहोत. आणि हे फार सोपं आहे.